जेव्हा ती स्थिती होते त्याला धाराप्रवाह म्हणतात, की पूर्ण शरीर शिथिल होऊन जाते आणि तो एखादा प्रसंग जेव्हा हृदयाला भिडते की नाही तर ते शहारे अंगाला येतात. तर तो धाराप्रवाह आहे. फक्त विपश्यनेमध्ये आहे ना, तो जास्त वेळ तपून तपून आपल्याला तो काही 5 मिनिटासाठी येते, काही 10 मिनिटासाठी येते किंवा काही 20-25 मिनिटासाठी येते, आहे की नाही. आणि काही लोकांना दिवसभर कंटिन्यू चालते. पण भगवंताचे प्रवचन ऐकत असताना त्यांना जो धाराप्रवाह व्हायचा, हा एखाद्याचं प्रवचन ऐकल्याबरोबर कधी कधी अंगाला एकदम शहारे येतात, तो धाराप्रवाह आहे की नाही. तर परियत्य धर्म जो आहे हा 10 दिवस न तपताही सुद्धा या परित्य धर्मामध्ये तुम्ही त्याप्रमाणे जर काम केलं तर तो धाराप्रवाह तुम्हाला झाल्याशिवाय राहत नाही आणि तोच तुम्हाला दुःखातून विमुक्तीसाठी कारणीभूत ठरते, शीलासाठी पुष्ट ठरते, समाधीचा अभ्यास करण्यासाठी पुष्ट ठरते आणि प्रज्ञा आपली मजबूत केल्याशिवाय राहत नाही आहे. पण त्याच्यामध्ये कुठंतरी अशुद्धता नसली पाहिजे, त्याच्यामध्ये शुद्धता असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या दिवशी तुम्ही 1000 रुपये, 2000 रुपये, 5000 रुपये देऊन ते जीवन दिलं आहे की नाही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती फिलिंग्स होणार नाही, अजिबात होणार नाही. कारण तुम्ही काय केला, तो क्रय विक्रय केला म्हणतात. क्रय विक्रय म्हणजे देवाण आणि घेवाण आहे की नाही. आणि ते कुठेही देवाण घेवाण बौद्ध भिक्खूंच्या यासाठी रॉंग आहे, ती चुकीची आहे. त्याच्यामुळे ते काही होत नाही आहे. म्हणजे ते आपल्याला जो लाभ पाहिजे तो लाभ होत नाही आहे. आणि जर तो लाभ न झाल्यामुळे आम्ही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकत नाही आहे. म्हणजे हे परित्तीचे धर्म आहे. जसं एखाद्याच्या घरी जर भोजन जर सांगितलं तर भोजन सांगितलं तर भंतेजी एक काम करा, आमच्याकडे भोजन आहे तर तुमच्या चॉईसनंच घेऊन येतात तुम्ही काय काय काय, कारण आम्हाला भोजन दान द्यायचं आहे ना, आहे की नाही. तर आम्हाला चिवर पण दान द्यायचं आहे ना, तर तुम्हाला जे जे पाहिजे ना ते त्या हिशोबानं आणा. म्हणजे तुम्ही जर ब्राऊन घालत असाल तर ब्राऊन आणा, हे घालत असाल तर ते आणा, आणि थायलंडचं आणत असाल तर थायलंडचं आणा, किंवा मग तुम्ही श्रीलंकन घालत असाल तर ते आणा. तशा प्रकारचं आणा. आम्हाला त्यांना काही समजत नाही आहे. बस हीच कंडिशन. तुम्ही जर समजा असं म्हटलं की म्हणते आमच्या घरी तुम्हाला भोजन आहे आणि तुमच्या मताला तुम्हाला काय काय पाहिजे ते घेऊन या आणि मग आमच्याकडे द्या, आम्ही तुम्हाला देतो आणि मग ते तुम्ही आमचं पुण्य झालं, असं करतो का आपण? काय करणार? ज्या दिवशी एखाद्या भंतेंना भोजनदान असते ना, त्या दिवशी सकाळपासून तर त्यांना भोजन देईपर्यंत आणि ते निघून जातपर्यंत संध्याकाळपर्यंत जी खुशी उत्पन्न होते ती कुठं बाजारात विकत नाही. काय कारण आहे? त्याच्यामध्ये क्रय विक्रय नाही आहे की नाही. असंच जेव्हा तुम्ही जीवनदान करता त्याच्यामध्ये सुद्धा हीच जर गोष्ट जर असेल, तुमच्या हातानं ज्याप्रमाणे लसूण सोलणे, कांदा कापणे, टमाटर कापणे, गॅस पेटवणे, अशा पद्धतीनं जर तुम्ही हे केलं आणि रोज 10-15 मिनटं जर हातानं चिवर जर शिवलं, आयुष्याचे दिवसच किती आहेत? काही लोक 40चे असतील, काही लोक 45चे असतील, काही 48चे असतील, काही 50चे असतील आणि काही 60 वर्षाचे असतील. बरोबर आहे ना? आणि किती दिवस जगणार? माझं संबंध नाही लवकर जाणं. किती दिवस जगणार? आणखी 10-15 वर्ष, 20 वर्ष. तर 20 वर्षात एक चिवर समजा दर वर्षी मी एक चिवर दान करणार. आवश्यकता नाही आहे की एका कोणत्या भंतेंना द्यायचा आहे की नाही. किंवा जर मी आता तुम्हाला शिकवलं म्हणजे मी सारीपुत्र भंतेजींना दान द्यायचं आहे मला, हे चुकू नये. स्वप्नातही मरेपर्यंत इच्छा व्यक्त नाही करायची, बिलकुल नाही करायची, अजिबात नाही. जर भंतेंना दान द्यायचं आहे तर त्यांना जर तुमच्या मनात माझ्याबद्दल जे शिकवणुकीचा भाव उत्पन्न झालेला आहे तर मी एक फक्त माध्यम आहे. तुम्ही एकडं लक्षात ठेवा. तुम्ही असं कधीही हे नका ठेवू की बाबा भंतेंचे आमच्यावर खूप मोठे उपकार आहेत, खूप मोठे ऋण आहेत, ते आम्हाला त्यांनी शिकवलं, असं अजिबात तुम्ही समजू नका. तुम्ही हे अगोदरच्या जन्मात केलेलं आहे. म्हणून तर या ठिकाणी मुंबईमध्ये लाखो लोक असतील, त्याच्यामधले तुम्हीच कसे आले, आहे की नाही. कारण तो तुम्ही केलेला आहे अगोदर. म्हणून एखाद्या विशिष्ट व्यक्तींना डोक्यावर बसवणे किंवा डोक्यावर घेणे आवश्यकता गरज नाही आहे. मी जे पुण्य केलेलं आहे त्याचं फळ तर मला भेटणारच आहे. तुम्ही माझा गवगवाच केला काय, रोज नामजप केलं काय, म्हटलंच काय, याची अजिबात आवश्यकता नाही. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटलं की बाबा मला सारीपुत्र भंतेजींना चिवर दान द्यायचं आहे, कोणत्याही भिक्खूंना दान देऊन असं समजायचं की मी सारीपुत्र भंतेजींना दिलं, एवढं ध्यानात, एवढं लक्षात ठेवायचं. पण दरवर्षी 1 वर्ष असा चिवर जर तुमच्याकडे मशीन नसेल तर हातानं सुद्धा तुम्ही शिवू शकता. या ठिकाणी कोणी राणी राजकुमारी आहे नाही. भगवान बुद्धाची आई जिनं लालन पालन केलं, तिचं नाव महत्त्वाचं. तिनं आपल्या स्वतःच्या हातानं 3 महिन्यामध्ये रुईपासून, रुई असते ना कापूस, कापसापासून ती रुई तयार केली आणि त्या रुईपासून धागा तयार केला आणि धाग्यापासून काय केलं,
कापड तयार केलं आणि ते त्यांना ते दान केलं आणि भगवान काय सांगताय, संघाला दान कर. समजा बस सेम आमच्या चित्तामध्ये ही जे चेतना असेल विशिष्ट पर्टिक्युलर एखाद्या भंतेंना देतं, हे नीच भावना आहे, हे कमकुवत भावना आहे, हे हीन दर्जाची भावना आहे. याच्यातून जेवढ्या लवकर तुम्ही बाहेर पडाल कल्याण झालं. खूप म्हणतात एकच व्यक्ती हा माझ्यासाठी श्रेष्ठ आहे, हा बेस्ट आहे, हा चांगला आहे. नाही नाही, ज्यांना गरज आहे तुम्ही त्याला द्या. ज्यांना गरज नाही त्यांना मग भंतेजी, त्यांना गरज नाही आहे ना, त्यांना मग हे आमचे भंतेजी, आमचे भंतेजी, कोणी आमचं नाही आहे की नाही. ना नवरा, ना बायको, ना आई, ना वडील, ना बहीण, ना भाऊ, ना पती, ना पत्नी आमच्या आहेत ना. तर आम्हाला सोडून गेले नाही पाहिजे, तर ते आमचे आहेत. नाही, सोडून जावंच लागते, प्रत्येक माणसाला सोडून जावं लागते. आणि जर ते आमचे आहेत तर आम्हाला जर भूक लागली त्यांना सांगावं की तुम्ही आमचे आहे, जेवण करा, मी जेवणार नाही आहे, पोट भरलं पाहिजे, आमचे आहेत काही की नाही. असं होत नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून आम्ही ध्यानात ठेवूया. प्रश्न हा उत्पन्न होईल तुमच्या मनामध्ये की आम्ही दरवर्षीची वर विनवून समजा कोणाचे 10 वर्ष राहिले असतील, कालावधी माहीत आहे का, तुम्ही कधी जाणार हे पृथ्वी सोडून, परिवाराला सोडून, काहीच माहीत नाही. हा देह कधी त्यागणार माहीत नाही ना. तर 10 वर्ष आहेत, 15 वर्ष आहेत, 20 वर्ष आहेत. या 10 वर्ष 15 वर्षामध्ये तुम्हाला जर असं वाटत असेल की मला व्याधी नाही झाली पाहिजे, मी रोगानं ग्रस्त नाही झालं पाहिजे, कोणत्याही प्रकारचे संकट नाही आले पाहिजे, आहे की नाही, आणि सर्व संकटावर मला विजय मिळवता आला पाहिजे, संपूर्ण संपत्तीचा मला लाभ झाला पाहिजे, किंवा मला संपूर्ण दुःख नष्ट करून परमसुखाचा साक्षात्कार झाला पाहिजे, तर तुम्ही हे निश्चितच करा. निश्चितच याच्यामध्ये मागं पुढे अजिबात पाहणार आणि तेही स्वतःच्या हातानं करणार. कारण तुम्ही आताच ठरवलेलं आहे आणि मी विचारलं आहे, म्हटलं तुम्हाला की तुम्ही कुणी राजकुमारी आहे का बसलेली आणि राणी आहे का, नाही. मग तिनंही त्या बिचारीनं आपल्या हातानंच ते शिवलं असेल तर त्या महाप्रजापती गौतमीला आठवण करायची की जर ती व्यक्ती करू शकते. आणि तुम्हाला वाटत असेल की बाबा भंतीजींना आम्ही काहीतरी दिलं पाहिजे, जीवन तरी एखाद्या दिवसात जीवनात दिलं पाहिजे, तर तुम्ही हा संकल्प करा आजच की मी शेवटच्या क्षणापर्यंत दर वर्षामध्ये एक जीवन शिकणार. आणि जर म्हणून वाटत असेल तुम्हाला की माझ्या ऋणाच्या बंधनातून तुम्ही मुक्त व्हावं, तर मरायच्या अगोदर 2 लोकांना शिकून मरायचं. काय की 2 लोकांना मी त्या धर्मामध्ये प्रतिष्ठित करणार. गरज नाही आहे, आवश्यकता की तुम्ही मलाच शिकवत नाही. एक लक्षात ठेवा, जे तुम्ही शिकले, जे काही शिकले ते मी इतरांना शिकवणार आहे, शिकवत पाहिजे. तर प्रश्न हा उत्पन्न समोर हा होईल, तुम्ही ज्या ज्या भंतेंना सांगितलं, एक तर ह्या गोष्टी सांगायच्या नाहीत. पुण्यकर्म करतो तुम्ही जर जेवण सांगितलं तर हे सांगतो का आपण या भंतेंना, त्या भंतेंना, तर हे पुण्य आहे, हे सांगायची गरज नाही आहे. बस आपण आमंत्रण द्यायचं, हे वरदान दिलं. नाही तर आमच्यामध्ये खूप मोठा मोठेपणा, त्याला मीपणा, आगाऊपणा किंवा पुढेपणा हा असतो, काही प्रमाणात असते. तर काही लोकांना नाही विचारलं तरी आपण त्यांना सांगत राहतो, आहे की नाही. आम्ही शिव शिकतो, भंतीजी शिकवलं, आपल्याला वाटतं तो आपला प्रसार आणि प्रचार आहे. बिलकुल नाही आहे. प्रसार आणि प्रचार जो असेल तो कोणता आहे, प्रसार प्रचार तो आहे की मी करत आहोत, तू पण कर, आणि 2 लोकांना शिकवलं, संपलं, आहे की नाही. मग काही लोकांना आपल्याला विचारावं, मग आपण त्यांना सांगावं, अन्यथा त्याचा प्रोपगंडा करायची गरज नाही. मग हे कुठं लिहिलेलं आहे, तर बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये लिहिलं आहे. पवित्र जीवन म्हणजे काय आहे. 8 खंड 39 भाग 254 प्रवचन आहे. त्याच्यातला एक प्रवचन आहे. पहिला खंड कोणता आहे, विसरलो का त्या दिवशी शिकलो आपण. पहिला खंड आहे सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले. दुसरा खंड आहे धम्मदीक्षेची मोहीम. तिसरा खंड आहे बुद्धाने काय शिकवले. चौथा खंड आहे धर्म आणि धम्म. 5वा खंड आहे संघ. 6वा खंड आहे भगवान बुद्धाचे समकालीन. 7वा खंड आहे ब्रह्मनिकालच्या 3 यात्रा. आणि 8वा खंड आहे त्यांची व्यक्तिमत्व. असे 8 खंड 39 भाग. तर पहिल्या खंडामध्ये किती भाग आहेत, पहिल्या खंडात 7, दुसऱ्या खंडात 8, तिसऱ्या खंडात 5, चौथ्या खंडात 4, 5व्या खंडात 5, 6व्या खंडात 4 आणि 7व्या आणि 8व्या खंडात 3 भाग आहेत. 78, 33, 78, 54, 33. तर या 39 भागामध्ये एक भाग असा आहे की ज्याच्यामध्ये पवित्र जीवन म्हणजे काय असं प्रवचन आलंय. 204 प्रवचनामध्ये त्यातलं आहे पवित्र जीवन म्हणजे काय की विपुन्न लोकांना जेव्हा तुम्ही धर्माचा प्रसार आणि प्रचार करणार आहात, असं तुम्हाला जर वाटत असेल की माझा धर्म चांगला आहे आणि हा माझ्या आणि इतरांच्या कल्याणाचा आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय
म्हणून आपण बहुजन हिता या बुद्ध विहारात आहोत. हा साधू साधू साधू. आपण कोणत्या विहारात आहोत? बहुजन हिता. बहुजन म्हणजे जास्तीत जास्त लोकांचं हित आणि सुख कसं आहे, तर या मी जे कर्म करत आहे याचं मला सुख लाभत आहे. या 3 दिवसामध्ये तुम्ही जे काही आले आहात या ठिकाणी, तुम्हाला सुख वाटत आहे की दुःख वाटत आहे? सुख वाटत आहे ना. तुम्ही हे आठवलं ना भविष्यात तरी ते सुख वारंवार तुम्ही भले फक्त सुई जरी हातात घेतली असेल तरीही तुम्हाला त्याचं सुख वाटतं. आणि हे सुख म्हणजे काय आहे, तर पुण्य संपादन करणे आहे. आणि पूर्ण जर शिवर मी एकटीनंच शिवलं, कोणाचाच त्याला स्पर्श सुद्धा झाला नाही, मग म्हणून असं म्हटलेलं आहे अपरिमित, ज्याची सीमा नाही आहे, माप नाही आहे, असीमित असं हे पुण्य कमवले जाते. आणि हेच पुण्य माणसाच्या कामात पडते. जेव्हा तुम्ही बंधूंना बोलवता आमच्या घरी परित्राण घ्या, तर परित्राणाची याचना कशी म्हणता? बरोबर, सब संपत्ती त्याच्यानंतर